आता बातम्या पाहूयात विस्ताराने। आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झालेली आहे। या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठमोठे खुलासे केलेले आहेत। ठाकरे बंधूंना काँग्रेसच्या लांगुल चालनाचा रोग झालेला आहे अशी टीका शेलार यांनी केलेली आहे। तर हिंदू आणि दलित मतदारांबाबत वेगळी भूमिका मांडण्यात आली, त्यामुळे राज ठाकरेंनी या ठिकाणी वोट जिहाद करू नये असं शेलार यांनी म्हटलेलं आहे। तर दुबार मतदार यादीत मराठी आणि हिंदूच दिसतात का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान यावरून आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय, पाहूयात। राज ठाकरे म्हणतात टेम्पोवर पुरावे आलेत, मग हे कुठे गेले? विरले, हवेत विरले। आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी पत्रकार परिषद आहे। हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरही केलंय, आताही करणार, पुढेही करणार। आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद, हा वोट जिहाद आहे। या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी, अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका। उद्धवजी अजूनही विचार वापसी करा। तो त्यांचा केविल होण्याचा प्रयत्न आहे। जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय, त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे आलेले आहेत। आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू, मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना, हे सगळे आहे। म्हणजे इथलंच आहे, वडिलांचं नाव गोविंद शंकर माने, मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान, हे आम्ही दिलेलं आहे ना। आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले, हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले। आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत या ठिकाणी खुलासे केलेले आहेत। मविया आणि मनसेवर या ठिकाणी टीकास्त्र डागलेलं आहे। तर याला प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं पाहायला मिळालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।